भागे तो मुल्ला का नमक फूटी तलवार, जागो जागो रे, जागो तो एक बार हिंदू जागो रे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज दुर्गा माता दौड इव्हन इथं चिंचवलीमध्ये। तर मित्रांनो, आता आपण तिकडेशी चाललो आणि बाहेर पाऊस पण लई आणि त्यामुळे आता छत्री नाव। तर बघू आता पुढं कसं होतं, तर भेटूया आता पुढं। जय श्री जाऊ, जय शिवराम। मित्रांनो, आता मी इथं नेवाली पाडे इथं ताराखाली येईल। तर मित्रांनो, तर गारविरी काही भेटते नाही। जर गाडी भेटली तर जायला दिल्या, पण काल पण मला जायला नाही भेटला। तिथं वसार गावामध्ये होती, गाडी नसल्यामुळे ते प्रॉब्लेम होतं। आता कोणती गाडी भेटते का बघता इथल्या लवकरच। आता 7 वाजल्यानंच बघू कसं काय। त्याआधी छत्री आणली मी, तिथूनच भिजून गेल्यावर कसं व्हायचा म्हणून। तर बघू आता भेटतं का गाडी। मित्रांनो, आता आपण चिंचवली गावामध्ये पोहोचलो आणि इकडची सगळी पोरा जमल्या। तर पुढे जाऊन भेटू आपण। दार उघड, देवदेवी आई दार उघड, दार उघड आई। एक 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 भारत माता, काली माता, एक 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 काली माता, चंडी माता, एक 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 एका ध्यान आचर, देशासाठी जगायचं र, देशासाठी जगायचं र, शुभान सांगावा धाडलंय र, वेल पडली तर मारायचं र, धर्मासाठी झुंजायचं र, तोरणा घेऊन राजान, तोरणा घेऊन राजान, तोरण बांधलं राज्याचं, तोरण बांध राज्याचं, तोरणा घेऊन राजान, तोरणा धाडलंय र, वेल पडली तर मारायचं र, धर्मासाठी झुंजायचं र, वेल पडली तर मारायचं र, धर्मासाठी झुंजायचं र, शिवाजी राजानं केलं र काय, शिवाजी राजाने केलं र काय, खानाचं पोट फाडलं र, खानाचं पोट फाडलं र, शिवाजी राजानं केलं र काय, शिवाजी राजाने केलं र काय, खानाचं पोट फाडलं र, खानाचं पोट फाडलं र, मामाची बोट चाटली र, मामाची बोट चाटली र, देवीला बोट जागे तेज वीर शिवाजी, भागे तो मुल्ला का नमक फूटी तलवार, जागो जागो रे, जागो तो एक बार हिंदू जागो रे, जागी ती झांसी की रानी, खूब लड़ी पर हार न मानी, जागी थी झांसी की रानी, जागी न मानी, खूब लड़ी पर हार न मानी, मचा दिया संग्राम, जागो जागो रे, 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 जागो तो एक बार हिंदू जागो रे, जागो तो एक बार हिंदू जागो रे, जागे थे जब प्रताप राणा, जागे थे प्रताप राणा, दिखा दिया रजपूती बाना, दिखा दिया रजपूती बाना, जागे थे जब प्रताप राणा, जागे थे जब प्रताप राणा, दिखा दिया रजपूती बाना, दिखा दिया रजपूती बाना, हुआ महासंग्राम, जागो जागो रे, हुआ संग्राम, जागो जागो रे, जागो तो एक बार हिंदू जागो रे, जागो तो एक बार हिंदू जागो रे, जागे थे गुरु गोविंद प्यारे, जागे थे गुरु गोविंद प्यारे, जो बोले सोनिहार, सत श्री अकाल, जागे थे गुरु गोविंद प्यारे, जागे थे गुरु गोविंद प्यारे, सत श्री अकाल के लगे थे नारे, सत श्री अकाल के लगे थे नारे, बचा दिया गुरुद्वार, जागो जागो रे, 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 जागो तो एक बार हिंदू जागो रे, जागो तो एक बार हिंदू जागो रे, जागी हिंदू जनता सारी,
जागी हिंदू जनता सारी, ध्वस्त हो गई पूरी बाबरी, ध्वस्त हो गई पूरी बाबरी, जागी हिंदू जनता सारी, जागी हिंदू जनता सारी, ध्वस्त हो गई पूरी बाबरी, ध्वस्त हो गई पूरी बाबरी। बना राम मंदिर जागो जागो रे, बना राम मंदिर जागो जागो रे, बना राम मंदिर जागो जागो रे, बना राम मंदिर जागो जागो रे। जागो तो एक बार ही साखर शुभाचं होणार, आम्ही गड्या डोंगरचं राहणार, आम्ही गड्या डोंगरचं राहणार, साखर शुभाचं होणार, साखर शुभाचं होणार, निशाण भगवे भूवर फडके, निशान भगवा भूवर फडके, शत्रूचे मग कालीच धडके, शत्रूचे मग कालीच धडके, निशाण भगवे भूवर फडके, निशान भगवा भूवर फडके, शत्रूचे मग कालीच धडके, शत्रूचे मग कालीच धडके, मावले आम्हीच लढणार, पावले आम्हीच लढणार, साखर शुभाचं होणार, साखर शुभाचं होणार, आम्ही गड्या डोंगरचं राहणार, आम्ही गड्या डोंगरचं राहणार, साखर शुभाचं होणार, साखर शुभाचं होणार, तानाजी तो वीरच मोठा, तानाजी तो वीरच मोठा, लढता लढता पडला पट्टा, लढता लढता पडला पट्टा, तानाजी तो वीरच मोठा, तानाजी तो वीरच मोठा, लढता लढता पडला पट्टा, लढता लढता पडला पट्टा, परी नाही धीरच सोडणार, परी नाही धीरच सोडणार, साखर शुभाचं होणार, साखर शुभाचं होणार, आम्ही गड्या डोंगरचं राहणार, आम्ही गड्या डोंगरचं राहणार, साखर शुभाचं होणार, साखर शुभाचं होणार, संताजी धनाजी रानात दिसता, संताजी दानाजी रानात दिसता, शत्रुपले प्रतिबिंब पाहता, शत्रुदे फलबिंब पाहता, संताजी धनाजी रानात दिसता, संताजी दानाजी रानात दिसता, शत्रुपले प्रतिबिंब पाहता, शत्रुपले बलिबिंब पाहता, गोड नाही पाणीच पिणार, गोड नाही पाणीच पिणार, साखर शुभाचं होणार, साखर शुभाचं होणार, आम्ही गड्या डोंगरचं राहणार, आम्ही गड्या डोंगरचं राहणार, साखर शुभाचं होणार, साखर शुभाचं होणार, बाजीराव तो वीरच मोठा, बाजीराव तो वीरच मोठा, कणस खाऊनी लढला पट्टा, करस काऊनी पडला पट्टा, बाजीराव तो वीरच मोठा, बाजीराव तो वीरच मोठा, कणस खाऊनी लढला पट्टा, करस काऊनी लढला पट्टा, घोडच दौडीत सोडणार, घोडत दडीत सोडणार, साखर शुभाचं होणार, साखर शुभाचं होणार, आम्ही गड्या डोंगरचं राहणार, आम्ही गड्या डोंगरचं राहणार, साखर शुभाचं होणार, साखर शुभाचं होणार, जगदंबेच्या कृपा प्रसादे, जगदंबेच्या कृपा प्रसादे, शिवरायांच्या आशीर्वादे, शिवरायांच्या आशीर्वादे, जगदंबेच्या कृपा प्रसादे, जगदंबेच्या कृपा प्रसादे, शिवरायांच्या आशीर्वादे, शिवरायांच्या आशीर्वादे, मोर मोर आम्हीच जाणार, मोर मोर आम्हीच जाणार, मोर मोर आम्हीच लढणार, मोर मोर आम्हीच लढणार, साखर शुभाचं होणार, साखर शुभाचं होणार, आम्ही गड्या डोंगरचं राहणार, आम्ही गड्या डोंगरचं राहणार, साखर शुभाचं होणार, साखर शुभाचं होणार, साखर शुभाचं होणार, साखर शुभाचं होणार। पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय।
भारत माता की जय, हिंदू धर्म की जय. हिंदुत्वाची प्रभात झाली शिवशाहीची, प्रभात झाली शिवशाहीची, जाणीव होई हिंदुत्वाची, जाणीव होई हिंदुत्वाची. घेऊ प्रतिज्ञा शिवध्येयाची, घेऊ प्रतिज्ञा शिवध्येयाची, घेऊ प्रतिज्ञा शिवध्येयाची, घेऊ प्रतिज्ञा शिवध्येयाची. नको आता माघार, नको आता माघार, नको आता माघार, नको आता माघार. छत्रपती शिवरायांचा, छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार, 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 त्रिवार जय जयकार. करण्या प्रहार हे धैर्य साहस लढाऊ, ते साहस लढाऊ, चढाऊ बाणा, चाऊ बाणा. हे धैर्य साहस लढाऊ, ते साहस लढाऊ, चढाऊ बाणा. तुम्हाला दुर्घटना झाल्यानंतर आता तुम्ही दर केला, पावसात भिजलात, तरी विचार केला का की वैयक्तिक गोष्ट सोडून देव देव धर्म किंवा शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या जागी कधी पावसात भिजू आपण? कधी कधी विचार आला जन्मापासून आता कधी विचार केला का आपण की असं कधीतरी आपण जरू आयुष्यात इथून मोठी गोष्ट बघा. हा विचार पण ना मला पावसात भिजायच्या छत्री घालायची बाजूला, हा विचार पण आजच्या वेळेला शिवाजी महाराजांचा काळ वेगळा, त्यावेळी म्हणजे गाभात होता, पण आजच्या वेळेला आपल्या विचारांची सरमिसळ झाल्यानंतर आजच्या वेळेला आपल्याला विचार हा विचार येणं की नाही महाराजांसाठी मला काय वाटेल करावं लागेल तरी चालेल, पाऊस मी थांबणार नाही, मी भिजतच्या आंदोलनात सहभाग घेणार. हा विचार विलक्षण आहे. त्यासाठी तुम्हाला सर्वांचं कौतुक आहे, विशेषतः माता भगिनींचा. पहिल्यांदा भिजणारा पावसात एवढं कामं सोडून आपली मायभूमी, आपली परंपरा, आपला धर्म, आपली संस्कृती, आपले शिवछत्रपती यांच्यामध्ये पहिल्यांदा भिजला असेल. बरं आपण हे सगळं पहिल्यांदा करतोय का? अजिबात नाही. आपल्या हे रक्तातच आहे. आपण या मराठी मुलगातील हिंदू समुदाय शिवछत्रपतींचे शिवकाई त्यांच्या प्रियात त्यांच्या परंपरेत जन्माला आलेलो आपण सारी मंडळी हे आपल्या रक्तातच आहे, हे आपलं जेनेटिक्स आहे. आपण स्वार्थाच्या पुढे जाऊन देशाचा, देवाचा, धर्माचा विचार करतो. का बरं? कारण की शिकवण्यात आपल्याला आपल्या वडिलांनी, आपल्या बापाने म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांनी दिलेले. बरोबर की नाही? आज ते झाले म्हणून त्या विचाराने प्रेरित होऊन आपण आज इथे दौडीमध्ये सहभागी झालो. नाही तर हे जाऊन देशाचा विचार कुठल्या ठिकाणी होत नाही. बघा आज देशामध्ये इतर कुठल्याही राज्यामध्ये जर शिवछत्रपती जन्माला आले असतील तर त्यांनी अखंड देशामध्ये राज्य केलं असतं, त्या एखाद्या राज्याने म्हणा किंवा त्या समुदायाने. पण आपला एवढं भाग्य असून शिवछत्रपती आपल्याला वडीलधारे असूनही आज आपण जनतेच्या राखेमध्ये होते. आपण आपला स्वाभिमान विकून लहान जाऊन बसलो. आपल्याला आपलं कोण, परकीय कोण, शत्रू कोण, मित्र कोण, वाडी कोण, परिवारी कोण, बरोबर काही समजत नाही. हे का झालं? कारण आपण शिवाजी महाराजांशी असलेली हिंदू स्वराज्याच्या परंपरेशी असलेली आपली नाव तोडून घेतली. स्वतःच्या नाकर्तेपणामुळे आपण तोडून घेतले. बरोबर की नाही? त्यामुळे आज आपला देश काय, आपला समाज काय, आपला महाराष्ट्र काय, हा या गर्तेमध्ये खोलवर रुतलेला आहे. त्या खोलवर रुतलेल्या समाजाला पुन्हा एकदा शिवतेज मिळवून देण्यासाठी आपली ही दुर्गामाता दौड आहे. ही प्रेरणा जर आपल्याला कुठून मिळत असेल तर ती आपली मातृशक्ती माँसाहेब जिजाऊ यांच्याकडून मिळते. त्यांनी त्या काळी शिवनेरीवरती जर देशाचं, देवाचं, धर्माचं रक्षण करणारी, तुमचं आमचं भविष्य टिकवून ठेवणारी अशी आर्त मागणी जर आई भवानीकडे, आई जगदंबेकडे केली नसती तर आज तुम्ही आम्ही हिंदू माता पित्यांच्या पोटी जन्माला येऊ शकलो नसतो. हा विचार त्रिखंडात सत्य आहे. हे राज्य, हे देश, ही भूमी कधीच इस्लाममय झाली असती जर शिवछत्रपती आई भवानीच्या आशीर्वाद रूपाने जन्माला आले नसते तर. पण त्यासाठी ते काळीच घडलं, ते म्हणजे माँसाहेब जिजाऊंचं. ते काळीच आजच्या क्षणाला, आजच्या तारखेला, आजच्या वेळेला पुन्हा घडावं यासाठी हा आपला अट्टहास आहे. मला कोण मला एवढं सकाळी उठून पावसात भिजतं?
इतर वेळी कधी करतो का आपण? नाही करत. पण ती प्रेरणा आज गुरुजींच्या माध्यमाने आपल्याला मिळाली आहे, तर ती आपण फलद्रूप केली पाहिजे. आपल्या गावामध्ये एकमेव शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा विचार आज ज्वलंत, चढता वाढता राहिला पाहिजे. यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. तुम्हा तरुणांना मी एक पर्याय देतो. एका हातात बिअरची बॉटल, दुसऱ्या हातात शिवछत्रपतींचा भगवा ध्वज. तुम्ही काय निवडाल? भगवा ध्वज. भगवा ध्वज. हे झालं आत्ताचं या क्षणाचं तुमचं उत्तर. पण ज्यावेळी मी नसेल, तुमच्यासमोर भगवा ध्वज नसेल, तुम्ही एकांतात असाल, एखादा वाम मार्ग तुमच्यापर्यंत पोहोचेल की काहीतरी चुकीचं करावं अशी इच्छा होईल, त्यावेळी देखील तुमचं उत्तर हेच असलं पाहिजे, नाही मी शिवछत्रपतींचा पुत्र आहे, मी चुकीच्या मार्गाला जाणार नाही. माझा जे काही निर्णय असेल, माझा जो काही ठाम निर्णय असेल, तो एकमेव शिवछत्रपतींच्या परंपरेला शोभेल, त्यांचं नाव टिकवून ठेवेल, त्यांना साजेसं राहील असाच असला पाहिजे. हे एकांतात घडलंच पाहिजे. त्यावेळी आपण समजू की आपल्याला आपल्या कार्याला यश मिळत आहे. नाहीतर उपक्रमात येऊन अंगावर रोमांच निर्माण झाल्यानंतर सगळेच हो म्हणतात. हा म्हटला की मी पण म्हटलं, पण असं नाही झालं पाहिजे. ही ज्योत, ही प्रेरणा आज इथून घेऊन आपण आपल्या काळजात घेऊन जगलं पाहिजे, आयुष्यभर जगलं पाहिजे. भले आपण एकांती असलो तरी चालेल, पण एकांती असतानाही आपल्या सोबत, आपल्या पाठीशी शिवछत्रपती उभे आहेत, हा विचार सोबत घेऊन आपण त्यांच्या मार्गाला कुठे काळा डाग लागणार नाही असं आपण जीवन जगलं पाहिजे. सगळे तयार आहेत. आपण जे मागणं मागतो ते आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी अजिबात मागत नाही, कारण ते आपल्या कुळात नाही आहे. आपल्या बापदाद्यांनी, मराठ्यांनी ते कधीच मागितलं नाही. आपण नेहमीच देशाचा, देवाचा, धर्माचा विचार केलेला आहे. आपल्या घरात आपली आई जर आजारी असेल तर आपण आपल्या घरातल्या देवांसमोर हात जोडतो की नाही? हे भगवंता, माझ्या आईला बरं वाटू दे, माझ्या आईचे प्राण वाचू दे. आपला हिंदूसाठी, म्हणजे आम्हा हिंदूंसाठी ही मातृभूमी, ज्या भूमीवर आज आपण उभे आहोत, ही आपल्यासाठी आई समान आहे. आज या आईवर एवढे अन्याय अत्याचार होत असताना, तिचे लचके तोडले जात असताना, आपण देवाकडे मागणं का बरं मागू नये? मागितलंच पाहिजे. आपण माँसाहेब जिजाऊंच्या प्रेरणेने प्रेरित होऊन त्या जगदंबेकडे, त्या आदिशक्तीकडे मागणं मागितलं पाहिजे. आमची ही भूमी आम्हाला माते समान आहे. आज तिची जी काही दुरावस्था झालेली आहे ती व्यवस्थित करण्याचं बळ आम्हाला मिळू दे. तिच्या शत्रूंचा समूळ निर्दालन करण्याची ताकद, धमक, ती आग, ते काळीज आम्हाला मिळू दे, असं मागणं आपल्याला आई जगदंबेकडे या दुर्गामाता दौडीच्या माध्यमातून मागायचं आहे. आणि आपण सर्वांनी ते श्लोकरूपी मागणं मागितलेलं आहे. पण आपल्याला एकच करायचं आहे. आज शिवछत्रपतींच्या नावाची जी ज्वाला आहे, जी ज्योत आहे तुमच्या आमच्या काळजामध्ये जी आज पेटलेली आहे, ती विझू द्यायची नाही. का बरं? अन्न शिजताना जर ज्वाला विझली तर ते अन्न शिजत नाही, ते अपायकारक होतं. त्यामुळे आपल्या काळजात पेटलेली जी ज्योत आहे ती आपल्याला विझू न देता ती कायमस्वरूपी तेवत ठेवायची आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांपर्यंत ती आपल्याला द्यायची. मागील 100-200 वर्षांचा काळ अत्यंत हालाकीचा गेला, पण जसे मी सांगतो दरवेळी की ही भूमी एवढी पावन आहे, एवढी सर्वांना आशीर्वाद देणारी, फल देणारी आहे की वेळोवेळी ज्यावेळी हा समाज, ही भूमी एखाद्या परकीयांच्या ताब्यात जाते किंवा दुर्गतीकडे वळत असते, त्यावेळी ती नररत्न जन्माला घालते. शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, इतर आपले नरवीर असतील, मराठे असतील, असंख्य असंख्य मावळे, असंख्य असंख्य नररत्न, असंख्य असंख्य वीर या जन्मभूमीमध्ये ती वेळोवेळी जन्माला घालत राहते. असेच एक नररत्न या भूमीला लाभले ते म्हणजे आपले गुरुजी. गुरुजींचा आज वय 90मध्ये असताना देखील भर पावसात ते भिजत दुर्गामाता दौड सांगलीमध्ये आजही करतात. आजही ते पावसात भिजत आहेत. अशा नररत्नांकडून जो आपल्याला वारसा लाभतो तो आपण पुढे नेलाच पाहिजे, तर आपल्या येणाऱ्या पिढ्या आपलं नाव लौकिक मिरवतील. अन्यथा आपल्याला ते पुढे जाऊन शिव्याच घालणार आहेत की आमच्या पूर्वजांनी काय केलं. बरोबर की नाही? आज आपल्या अवतीभोवती आतंकवादी येऊन राहायला लागलेले आहेत. हा विचार सहज सोपा नाहीये. म्हणजे बातमी ऐकली आणि सोडून दिली असं नाही करू शकत आपण. त्याच्यावर काहीतरी केलं पाहिजे. यासाठी पेटून उठणारा समाज आपण या मलंगड परिसरामध्ये निर्माण केला पाहिजे. ते लवकरच काम होईल. ज्या अर्थी शिवछत्रपती समीरदादांनी दौडीच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं, हा भगवा ध्वज म्हणजे केवळ कापडाचा तुकडा नसून तो आपल्याला साक्षात भगवंत श्री शिवछत्रपती आहेत, संभाजी महाराज आहेत, ते आपलं नेतृत्व करतात. या धारणेने आपण आज त्यांच्या समोर उभे आहोत. त्यामुळे ते आहेत आपल्या पाठीशी नेतृत्व करायला. आपल्याला फक्त ते काळीज ठेवून पाऊल टाकायचं. सगळे तयार आहेत?
आपल्या गावामध्ये एकमेव शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचाच विचार जागृत राहील यासाठी किती जण तयार आहेत त्यांनी हात वर करा. सगळे तयार आहेत. असलाच पाहिजे. आपल्याला दुसरा मार्ग नाही. जर आपल्याला या देहाच्या कुडीमध्ये पंचप्राणांचे ज्योत तेवत ठेवायची असेल तर शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या विचारांची तेलवात करत राहणं अत्यंत गरजेचं आहे. ही आपण करत राहूया. आपल्या दौडीची वेळ मर्यादित असल्याने पुढे आपल्याला पलावा कोणीला पण दौड आहे, त्यामुळे आपण आपल्या दौडीचा समारोप करतोय. पण इथे उपस्थित आपल्या मातृशक्तींना माझी विनंती आहे, ही नवरात्र म्हणजे आदिशक्तीचा तुमचा जागर करण्याचा दिवस आहे. संपूर्ण 9 दिवस हा जो पुरुष वर्ग असेल या अखंड ब्रह्मांडातील जी काही शक्ती आहे ते तुमचा जागर करते. त्यामुळे तुम्ही अखंड जागृत असणे आपल्या धर्माप्रती, आपल्या देशाप्रती, आपल्या संस्काराप्रती, आपल्या परंपरेप्रती हे अत्यंत महत्त्वाचं आहे. TV सिरियल मालिका करमणूक म्हणून पाहणं योग्य आहे, पण त्यात अडकून बसणं हे योग्य नाही. ते मासाहेबांना पटलेलं नाही आहे. त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये आपल्या येणाऱ्या पिढींना आपल्या पूर्वजांचा, आपल्या बापदादांचा इतिहास सांगतच असला पाहिजे. आपल्या या भूमीमध्ये ज्या काही नरवीर माता होऊन गेला त्यांचा इतिहास, निदान त्यांची नावं तरी आपण आपल्या लेकीबाळींना सांगितली पाहिजेत. जे आजवर आपण सांगत नाही, हे चित्र कुठंच दिसत नाही. हे चित्र सारं पालटून काढायचं आहे आणि येणाऱ्या काळात शिवछत्रपती तुमच्या जन्माला, कोटी जन्माला येतील यासाठी तुमच्या काळजामध्येही ती आग तशीच पेटत राहिली पाहिजे, अशी माझी विनंती तुम्हाला. आपण दौडीचा समारोप करतोय. सर्वांनी हात जोडून उभं राहायचं आहे. आपण सामूहिकपणे ध्येय मंत्र, प्रेरणा मंत्र घेणार आहोत. त्यानंतर भगवा ध्वज उतरवला जाईल आणि आपल्या दौडीचा समारोप होईल. तर मित्रांनो, आता आपली दुर्गामाता दौड झालेली आहे. इथली चिंचवलीमधली. आता लोढा पलावामध्ये, इथं फोणीमध्ये, आता पलावामध्ये तर गाडी नसल्यामुळं जायला नाही भेटला. ज्याची गाडी होती ते जिला आता नाही जायला भेटला. बघला बरं, जाऊ दे बरं. मग आता तर मित्रांनो, देवदेश धर्मासाठी आपल्याला एकत्र येणे खूप आवश्यक आहे. सध्या लवजी आजचा प्रकार लय वारले. मित्रांनो, भेटूया आता पुन्हा एकदा